जेपी नाही, आमचं काही नाही, आयोजक ज्या सूचना करतील. अक्षय टेटे बघा भरपूर खुश आहेत यावर्षी, त्यांचा शुभविवाह सुद्धा असा पार पडलं. मात्र जास्त लोकांना इन्व्हाइट नाही केले त्यांनी, खास खास लोक. ही सलामी जोडी 4 ओव्हरची मॅच आहे, थोडीशी घाई करा प्लीज. फायनल मॅच मध्ये आपण पाहिलं तर शेलू माता वर्ल्ड 40+ भिवंडी संघ फायनल मध्ये. ही 4 ओव्हरची मॅच आहे. पहिला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय, एक धाव डिक्लेअर आहे. 4 ओव्हरची मॅच. गोलंदाज ओमकार पुढे सरकली ती 8 वरती. अमीरच्या बॅटमधनं षटकार आलाय. अजून एक चांगला फटका तुम्ही पाहतायत मिड विकेटच्या वरून. अमीरच्या बॅटमधनं येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. 3 मॅचेस मध्ये जबरदस्त कामगिरी राहिली ओमकारची. मात्र या मॅच मध्ये 2 षटकार ठोकलेत आमिरने. काल आपण पाहिलं तर अक्षरशः आपण पाहिलं तर शेखर दळवी अक्षरशः बरसला कालच्या दिवसामध्ये. शेलू माता वर्ल्ड 40+ संघाचा 146 146 धावा त्यांनी काल बनवल्या आणि तो संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये मंगेश भोईर आणि भानुदास भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ शेलू माता वर्ल्ड 40+ तालुका हाफमधनं फायनलमध्ये क्वालिफाय झालाय. ओमकार गोलंदाजी मार्कवर. ऑप्शनच्या बाहेर आहे, पंचाने वाईट घोषित केलाय. मुन्ना पठाण सर तुम्ही पाहतायत, जय पवार सरांना तुम्ही पाहतायत, जेपी पॅनलचे सर्व धावसंख्या 15 धावा तापाल कधी लागल्यात. वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. 22च्या स्वरूपात एक रन्स मिळाले. धावसंख्या 16. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला तुम्हाला पाहायला मिळतोय. ओमकारच्या माध्यमातून 16 धावा. पहिल्या 3 मॅचेसमध्ये 10 पेक्षा कमीच धावा दिल्या होत्या ओमकारने या स्पर्धेत. या मॅचमध्ये 16 दिल्यात. हा वाईट बॉल आहे. ज्यावेळी अमीर बॅटिंग करत होते थोडासा आतमध्ये होता चेंडू. एकने धावसंख्या पुढे सरकली ती 17 वरती. 17 धावा दाबल कधी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. इथे एक सिंगल. 18 धावा. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. जोशी काकांचे कौतुक करेल. 4 दिवस या स्पर्धेत त्यांची प्रचंड मेहनत राहिली. रमेश मॅन फ्रॉम चोळेगाव. अण्णा बोराडेला विसरून कसं चालेल. थोडंसं महागडं ठरलंय ओमकार या मॅच मध्ये. ही चर्चा मग अशी बाबा बोराडे सुद्धा करत होते, कारण 18 रन्स आलेत आतापर्यंत. अजून एक ऍड होईल 19, म्हणजे महागडं षटक आहे या स्पर्धेमध्ये ओमकारचं. 3 मॅचेसमध्ये त्यांनी 10 पेक्षा कमीच धावा दिल्या होत्या. या मॅचमध्ये थोडासा महागडं ठरलाय. तर सुलतान येत आहेत. सुलतानने सुद्धा या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. प्रथम बॅटिंग करत असताना मीरा रोड कासर वडवली ची धावसंख्या आपण पाहतोय 19. सुलतान आलेत गोलंदाजी करण्यासाठी, कारण 4 ओव्हरची मॅच आहे. मुकेश येत आहेत बघा, मॅन फ्रॉम अंजूर. काल निलेश पाटीलने सुद्धा खूप चांगली कामगिरी केली. मॅन फ्रॉम सुरई. निलेश मातेचा जो झेल टिपला निलेश पाटीलने तो त्या मॅचचा टर्निंग पॉइंट होता. जयेश पाटील बघा किती वेगाने आले होते. 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 21.
21 धावा दाबल गती लागल्यात. दुसरं षटक मार्गस्थ असताना सुलतान खान मॅन फ्रॉम उल्हासनगर इथे 1 रन मिळेल. धावसंख्या 22. दुसरं षटक मार्गस्थ असताना सेमीफायनलची मॅच. बावीस धावा झालेत. अमीर स्ट्राईक एंडला आहेत. इथे वेगवान चेंडू होता सुलतान खानचा. चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क झाला नाहीये. अमीरला इथे बीट केलंय. शोल्डरचा वापर करत असताना वेगवान चेंडू होता. उल्हासनगर एक्सप्रेस व्हाईट बॉल. किरण लहान मुलगा आहे बघा, त्याला थोडंसं मागे यायला सांगा, बॉल लागू शकतो. 23 धावा झाल्यात. सुलतान राईट मोर द विकेट. हाही चांगला चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. एक वरती कटाड्यावरती सुद्धा लहान मुलगा आहे, खाली उतरायचे. तिरुपती सोसायटीचे इथे. सुलतान इथे फलंदाज क्लीन बोल्ड. अमीरला माघारी परतावं लागेल. सुलतान खानच्या खात्यामध्ये महत्वाची विकेट. पहिला धक्का मीरा रोड कासारवडोली टीमला. दोन षटकात 23. एक चेंडू बाकी आहे. नितीश येत आहे. चला नितीश जरा लवकर या प्लीज, आपल्या वेळ कमी आहे. फायनल मॅच बाकी आहे. शेलू माता वल 40+ कॅप्टन उपस्थित राहायचे. गणेश दिलीप शेठ वजे यांचे आगमन. त्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी तुम्ही पाहतायत. निलेश म्हात्रे यांचे खूप जीवलग मित्र सुद्धा आहेत. गोलंदाज सुलतान. फटका चांगला आहे. सुलतानला चोख प्रत्युत्तर दिलंय. षटकार. धावसंख्या 29. 2 षटकांचा खेळ समाप्त. अरब शेख येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. मॅन फ्रॉम बदलापूर. तिसरं षटक. 4 षटकांची मॅच. 2 षटकात धावसंख्या 29. दोन षटकात 29 धावा झाल्यात. मीरा रोड कासरवडोली. अरब आलेत गोलंदाजी करण्यासाठी. अरब शेख आणि फ्रॉम बदलापूर. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा अनेक बाईक या खेळाडूने पटकावलेल्या आहेत. शहरी क्रिकेट सुद्धा भरपूर प्रमाणात खेळतात. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. चांगली गोलंदाजी. अरब शेख अष्टपैलू खेळाडू आहेत. ज्यावेळी बदलापूर ग्रामीण आपल्या संघाने खेळतात, ते एक गाव एक संघ, त्यावेळी सलामीला येतात. लेग बाईस. धावसंख्या 30. धावा दाबल कधी लागलेत. तिसरं षटक. मार्गस्थ 4 षटकांची फायनल सेमीफायनल मॅच. हा चांगला चेंडू होता अरबचा. चांगली गोलंदाजी करतात अरब शेख. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले. ज्या नितीशने आलेल्या पहिल्या चेंडूत षटकार मारला होता सुलतानला.
त्याला थोडंसं शांत ठेवलंय आरबने. राईट मोर द विकेट. इथे एक सिंगल मिळेल. व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. प्रत्येक चेंडू मध्ये बदल करतात अरब, त्यामुळे फलंदाजाला खेळणं थोडंसं कठीण होतं. धावसंख्या 31-31. चांगला कमबॅक केला. 2 षटका केलं 29 होत्या. या षटकात फक्त 2 धावा आल्यात. अजून 2 चेंडू बाकी आहेत. 31 धावा झालेल्या आहेत. आता फटका चांगला आहे. जेपी बनतील फक्त प्रेक्षक. आलाय षटकार. धावसंख्या 37. धावा झाल्यात. शेवटचा चेंडू आहे अरबच्या षटकातील. धावा झाले 37. 4 ओव्हरची सेमीफायनल. फायनलमध्ये ऑलरेडी आपण पाहिलं तर शेलू माता वल भिवंडी. आता इथून बघायचं आहे बालाजी एकर्स भिवंडी सुद्धा फायनलमध्ये पोहोचेल का. भिवंडीचे आपल्याला पाहायला मिळतील का. हेलिकॉप्टर उडवलाय आणि तो लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 43-43. मीरा रोड कासरवाडोली संघाला तुम्हाला कमी लेखून चालणार नाहीये. एक चांगला संघ आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43. चला मॅच सुरू करायची लगेच. त्रेचाळीस धावा झालेत. अक्षय ठेटे येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. अक्षय ठेटे आलेत मॅन फ्रॉम नानकर भिवंडी. 43 धावा झालेत. अक्षय राईट मोर द विकेट. पहिला चेंडू वाईट आणि 1 बाउन्सची वॉर्निंग देण्यात आलेली आहे. 44 धावा झालेत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगली कामगिरी केली मीरा रोड कासरवडोलीने आतापर्यंत. फटका चांगला आहे. जेपीच्या वरून जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. षटकार. 50 कंप्लीट. 50 धावा इथे पूर्ण झाल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना मीरा रोड कासरवडोली संघाच्या 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पाच चेंडूचा खेळ शिल्लक आहे. क्रिकेट या खेळामध्ये कोणत्याही टीमला कमी लेखून चालत नाही. कोणताही संघ कधी आक्रमक होऊ शकतो. बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये फेरबदल आम्ही पाहिलेले आहेत. जिंकणारे संघ पराभूत होतात. पराभवाच्या छायेखाली असणारे संघ जिंकतात. एक क्रिकेटचा इतिहास आहे. अक्षय डॉट बॉलची समाप्ती होईल. 4 चेंडूचा खेळ 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 50 धावा झाल्या आहेत. संजयच्या 17 धावसंख्या चांगली आहे. जरी आज आयुब शेख मध्ये नाही आहेत. आयुबने या स्पर्धेमध्ये धावांचा पाऊस पाडलाय. काल शेखर दळवी त्याबद्दल निलेश मात्रे तुम्ही पाहिलं. 1 धाव डिक्लेअर आहे. 51. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एकावन्न 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुष्कर काटे बघा संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स मध्ये सर्वांची ते काळजी घेत आहेत. लक्ष देत आहेत. एकावन्न धावा झाल्यात. अक्षय ठेटे मॅन फ्रॉम नानकर. फटका सुंदर आहे आणि धावा 6 मिळतील. षटकार. नितीशच्या बॅट मधून षटकार आलाय. धावसंख्या 57.
2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू आहेत अक्षय. पहिला वाईड आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावा 57 झाल्यात. धावा झाल्यात. 2 चेंडू शिल्लक आहेत. दुसरा चेंडू. 57 धावा झाल्यात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. 4 षटकांची सेमीफायनल मॅच आहे. बालाजी एकर्स भिवंडी विरुद्ध मीरा रोड कासार बडवली मुंबई विभागातील 2 संघ. फलंदाज रनआउट. रनआउट होतील नितीश. चला नवीन बॅटर लवकर पाठवा लवकर प्लीज. धावा 57 आहेत. बालाजी एकर्स सलग 4थी मॅच खेळतात त्यामुळे दीपू माळी सुद्धा थोडंसं थकान महसूस करतायत. जरी पावसाळी क्रिकेट स्पर्धा असेल मात्र फिटनेस चांगलं आहे. 57 धावा झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. नरेंद्र आलेत बॅटिंग करण्यासाठी. अक्षय ठेटेचा शेवटचा बॉल. रनआउट. शेवटच्या 2 चेंडूवरती धावा आल्या नाहीयेत. मीरा रोड कासारवडलीची धावसंख्या ती 57 आणि 58 धावांचा पाठलाग करायचा फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी बालाजी एकर्स भिवंडी या टीमला. आणि आमच्यासोबत जोडले जातील दुसऱ्या सत्रामध्ये बाळू पाटील. नितीन तर बालाजी एकरसाठी धावा हव्यात आपण. हॅलो हॅलो 57 धावा झालेत. 58 धावांचं लक्ष्य. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. जरी ऐश्वर्यक नाही पण या संघाने देखील खूप चांगली कामगिरी केलेली. चला लवकर बालाजी एकर्स आपली सलामीची जोडी लगेच पाठवून द्यायचे. सेमीफायनलची मॅच 2 बलाढ्य संघ एकमेकांसमोर. तर शेलूमता वर्ल्ड 40+ संघाचे कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असाल तर पण आल्याची नोंद करा. संघनायक आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन थांबायचंय. आले आहेत का? यस समोर आहेत खेळाडू. चला लगेच संघनायक जरा पाठवून द्या. सुनील पाटील जर आला असा तर या आपण. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. काल्लेर का दिलेर. चला फास्ट. सलामीची जोडी देखील आपण पाहू शकता. यावेळेला मैदानात दिनू कांबळे आणि त्याच्या जोडीला येतो अजय पाटीलने देखील जबरदस्त आज कामगिरी केली. मॅन फ्रॉम भोरडी. दिनू कांबळे मॅन फ्रॉम अंबरनाथ. शेलूपता वर्ल्ड 40+ संघाचे संघनायक आमच्या समालोचक कक्षाच्या दिशेने आपण वाटचाल करा. कारण वेळ फार होत चाललाय. सूर्य हळूहळू अस्ताला चाललाय. नाही अन्यथा मग आयोजकांना काहीतरी डिसिजन घ्यावं लागेल की सामने 2 षटकाची किंवा 1 षटकाची मेगा फायनल खेळावं लागेल. तुम्ही सहकार्य करा. पुष्कर जरा थोडंसं बाजूला. सर्वांनी समोरून जरा बाजूला.
चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कसा बडवली आणि मीरा रोड संघ चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. नाही पाणी देखील टाकायचं लवकर. नाच खऱ्या अर्थाने खेळाडूंना ना आज पाण्याचं वजन समजत असेल. पाण्याला किती वजन आहे बाळा बोराडे आजच समजत असेल बादली आणल्यानंतर. खेळाडूंनाच वजन समजत असेल पाण्याचा किती येतो बादली आणल्यानंतर. शेलूमाता वर्ल्डचे देखील खेळाडू आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कॅप्टन सुनील पाटील देखील आपण मित्र जबरदस्त क्रिकेट खेळलेत. नाही 58 धावांचं लक्ष्य. चौदा पेक्षा जास्त सरसरी गाठावी लागणार इथे. शेलूमाता वर्ल्ड संघाचे चला सामना लगेच सुरू करायचा आहे. मंडप डेकरचे प्रॉपरेटर राजा जाधव आपण यायचंय. कासार वडवली रोट चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. गोलंदाजीसाठी मार्क आपण आता सज्ज होतो यावेळेला. राकेश येतो गोलंदाजी मार्कवर. राकेश सुवर्ण सायकलला दिनू कांबळे आणि विजय पाटील आपण पाहू शकता. त्याने खूप चांगलं क्रिकेट खेळलं आजच्या दिवसात. अजय पाटील आपण मित्र जबरदस्त बॅटिंग केली. राकेश गोलंदाजी मार्कवर. चला पंच जरा मुन्ना सर जरा थोडीशी ताकीद द्या आपण खेळाडूंना. फास्ट गेम खेळू आता. सूर्य आपण तर अस्ताला गेलाय. राकेश गोलंदाजी मार्कवर. सायकलला दिनू कांबळेला आपण पाहू शकता. नाही बघा गोलंदाज जेव्हा आपण स्टार्ट घेतो तेव्हा आपण थांबू नका त्याला प्लीज. वेळ फार कमी आहे. राकेश तो दिनू. पहिला चेंडू खूप चांगला होता शरीराच्या दिशेने आला. फक्त आपण पुश केलं यावेळेला. डॉट चेंडूची सवती. वातावरण देखील थोडंसं शांत झालं आता. खेळपट्टीवर पाणी देखील भरपूर आहे टाकण्यात आलेलं आहे. हेच तर वैशिष्ट्य नाही या स्पर्धेचं. निवृत्ती बुवा मात्र चषक 2024चं दमदार आयोजन आपण पाहतोय. अंतिम टप्प्यात आपण येत चालू आहे. थोड्या वेळेस सेमीफायनलची मॅच जो संघ जिंकेल तो शेलूमाता वर्ल्ड संघावर फाईट बॅक करेल. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केलाय. फ्लॅट फटका बघायला मिळाला यावेळेला. पंचांचा असतो फ्लॅट सपाट षटकार. दिनू कांबळेला जर तुम्ही शॉर्ट ऑफ लेनची गोलंदाजी केली ना तर तो अशाच प्रकारे त्याच्यावर प्रहार करेल. 6ने खातं उघडलं तर दिनूचं. तसं का 6 बालाजी एकर संघाला 58 धावांची गरज आहे. राकेश गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय. दशरथ पाटीलचा आवाज देखील आपण ऐकलं. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून त्याने आपण आपल्या सामन्याच्या माध्यमातून मंत्रमुग्ध केलं. पुढे गोलंदाजी मार्कवर राकेश. राईट आर्म ओर द कट मारा करतो. वेगवान गोलंदाजी बघायला मिळते. स्ट्राईकला दिनू. हा चेंडू लॉप केलाय. स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून पाठवून दिलाय. लॉंग ऑफ सीमा रेषेपार. दे दनादन षटकार. 2 षटकार आल्यात. दिनू कांबळे दसका दम दाखवतो मैदानावर. 58 करायचंय तेवढी ताकद धमक आहे या संघामध्ये. बालाजी एकर संघाने नित्यानंद ठाकरे स्मृती चषक देखील उचललाय. त्यामुळे या धावांचा ते पाठलाग करतीलच. तुमच्याकडे इच्छाशक्ती पाहिजे. खरं आपण दशरथ पाटील नेहमी म्हणतो ना माणसाच्या कर्म आणि अनुभव 2 गुरु आहेत. कर्म लढायला शिकवतो, अनुभव जिंकायला शिकवतो. दिनू कांबळे
आज चांगला चेंडू होता, थोडासा वेगवान चेंडू होता. हा चेंडू जर कदाचित बॅटच्या संपर्कात आला असता तर अजून एक षटकार बघायला मिळाला असता. डॉट चेंडूची समाप्ती होते. 14 पेक्षा जास्तच्या सरासरी धावा करायच्या आहेत राकेश पर्यंत गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला 12 धावा राकेश ते दिनू. हा चेंडू गर करून भवऱ्यासारखे फिरले पण इथे चेंडूचा आणि आपण तर शरीरात स्पर्श झाला पंच वाईट शिकून करतायत. धावसंख्या 1 ने वाढते 1 धावने भर. धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला 13 धावा राकेश पुण्याला गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करतोय. स्पर्धेचा अंतिम दिवस. आज चेंडू लिडिंग एज घेऊन मागे सरकला. 1D झोन मध्ये जातोय चेंडू. धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला 14 धावा सरासरी पाहिजे ती आली. 14 पेक्षा जास्त सरासरी आणि चेंडू अजून बाकी आम्हाला किरण माहिती येत आहेत. एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी. इथून जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये मजा येईल. मग राकेश राईट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करतो. स्ट्रायकरला दिनू. हा चेंडू यावेळेला पंच वाईड चिखून करताय. जय पवार सर योग्य डिसिजन. 1 फॉर दी ओव्हरचा कॉल देखील दिला जातोय. धावसंख्या दाखल करते 15. राकेश पुण्याला गोलंदाजी मार्कवर. थोडंसं दडपण बघायला मिळतं राकेशवरती 2 षटकार आल्यानंतर. आता वाईड चेंडू देखील फेकलाय राकेश. राईट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करतो. स्ट्रायकरला दिनू. हो चांगला चेंडू होता. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून फक्त चेंडूला पुश केला यावेळेला तटीय सर्कलमध्ये. षटकावर रिजमध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फलकाती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता यावेळेला 16 धावा 16 धावा 10 फलकाती लागल्यात. दिनू कांबळेला बघा पारितोषिक आले. मोठा गावचे आपण म्हणजे तर एक जबरदस्त क्रिकेटर आणि एक चांगलं व्यक्तिमत्व. गणेश भुईर यांच्याकडून 3 षटकारासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज आलेले फक्त दिनूसाठी. हे प्रेम आहे. 18 चेंडू 42 म्हणजे पुन्हा एकदा 14ची सरासरी आहेच. गोलंदाजी मार्क येतो. संघ नाही घेतोय अमय येतोय. अमय येतोय. पण आता अमय कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. अठरा चेंडू 42 सरासरी 14ची आहे. पहिल्या षटकात धावा आल्या तब्बल आपण तर 16. हे सरासरीपेक्षा 2 धावा जास्त कुठल्यात. अजय पाटीलला स्ट्राईक आली नाही अजूनही. अमय गोलंदाजी मार्कवर. फटका सुरेख आहे. स्टँड अँड डिलेचा टक्का आवाज आलाय. पाठवून दिलाय लॉंग ऑफ सी मार्शा पार. षटकार. दिनू कांबळे सांगत असत बारी बारी सबकी बारी. पहिली तुम्हारी बारी हमारी बारी. हेच तर क्रिकेट आहे ना अजित. तुम्ही मारलात आम्ही मारणार. धावसंख्या 10 फलकाती वेगाने वाढते 22 धावा. दिनू कांबळे काय बॅटिंग करतोय. 3 षटकार आल्यात. अमयचं स्वागत केलं. वेलकम टू द ग्राउंड. अमय राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. आज चेंडू लिडिंग एज घेऊन मागे सरकला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता 23 धावा. नाही अजय पाटीलला अजूनपर्यंत चान्सच मिळाली नाही ना. अजय पाटील लोन स्ट्राईकला माशासारखा तडपतोय. नाही नक्कीच फायनलची मॅच असेल तेव्हा बघा 40+ संघ खेळ म्हणजे खेळपट्टीवर पाणी टाकलं जाणार नाहीये. याच्या सूचना आम्ही तुम्हाला करतोय फायनल मॅचला. अमय गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. स्ट्रायकरला दिनूला आपण पाहू शकता. हा चेंडू यावेळेला वेग प्रचंड होता पण दिशेवरती नियंत्रण नाहीये. पंच वाईड चिखून करतायत. अतिरिक्त धावामध्ये भर. धावसंख्या 10 फलकाती बालाजी एकर संघ पाठलाग करतोय. याला 58 धावाचं धाव फलकावरती धावा लागल्यात. 24 धावा बिनबाद 24. फ्लाइंग स्टार्ट दिलाय दिनू कांबळे. काय बॅटिंग करतोय. जबरदस्त बॅटिंग करतोय. वातावरण शांत पण दिनू कांबळेची बॅट मात्र शांत नाहीये. तो बॅटने धावा करतोय. मोठे फटके मारतोय कारण त्याला माहिती आहे मेगा फानमध्ये पोचायचं आहे तर इथून हवाई हल्ला करणं फार गरजेचं आहे. अमय राईट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. पूल करायचा व्यवस्थित मिडल होत नाही. एक धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी धाव होते का यावेळेला.
झाली असती. दिनू मात्र नकार देतोय, अजयला स्ट्राईक देतोय. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 25 धावा. 25 धावा धावफल करते आपण पाहू शकता. 58चं लक्ष आहे. अजय पाटील काय करतो पाहायचं. काय बॅटिंग केली आज अजय पाटीलनी. एका सामन्यात 46 धावा देखील कुठल्या तरी 44 कुठल्या त्या. चला खेळाडूला विनंती, लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या ना. लखन जरा लवकर. अमय राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं टेकवलं. स्ट्रायकला अजय पाटील. चांगला चेंडू होता यावेळेला, वेगवान चेंडू होता. अजयची ऑफ साईड खूप स्ट्रॉंग आहे. ऑन साईडला आपण पहिले तर यावेळेला फटका खेळायचा त्याला. ऑन साईडला मिड विकेट क्लिअर करायचा होता. म्हणजे आता नितीन जसे फटके दिले ना ते मात्र महत्त्वाचे आहेत. धावा येणं फार गरजेचं आहे बालाजी एकर संघासाठी. कारण बॅटिंग ऑर्डर देखील खूप स्ट्रॉंग आहे. दीपू देखील अजून बॅटिंग लाईन बाकी आहे. JP बाकी आहे. अभय पुणे त्या गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतो. स्ट्राईकला अजय पाटील. चेंडू खूप चांगला होता, वेगवान चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती होते. या दोन चेंडूमध्ये धावा आल्या नाहीयेत. तर दिनू खूप चांगली बॅटिंग करतो. दुसरी धाव घेणं फार गरजेचं होतं. दिनूच्या बॅटमधून धावा येत होत्या. धावा कुठेतरी थांबल्यात आता. चेंडू लागलाय वाटतं खेळाडूला. रबर बॉल बघितल्यानंतर शरीराला खूप वेगाने लागतो. दिनूने स्ट्राईक रोटेट केली, त्यानंतर दोन चेंडू डॉट गेलेत ना. अजय देखील चांगला बॅटर आहे पण थोडासा संघर्ष करतोय आता मैदानावर. धावा दिल्या, धावफल करती फक्त आणि फक्त 25. अजूनही 33ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. डॉट चेंडूची समाप्ती. 3 चेंडू डॉट गेले. आता दिनू मात्र आपण थोडासा दबाव वाढलाय कारण दिनूला माहिती आहे तिथे दुसरी धाव घेणं फार गरजेचं होतं. दिनूनेच नकार दिला. दुसरी धाव मी तर म्हणेल नितीन घ्यायची होती. 3 चेंडू डॉट गेले आहेत. खरं का आता समीकरण बघायला मिळेल ते म्हणजे येणारे 12 चेंडू 33ची गरज, म्हणजे 18 चेंडू मध्ये नितीन 33 धावांची गरज होती. आपण म्हणजे 15 चेंडू मध्ये करा तर आत्ता मात्र 12 चेंडू 33 धावा. कुठेतरी अजयकडनं आपण आता 3 चेंडू दबाव खाली तो खेळताना दिसलाय. मी तर म्हणेल दबाव घेता कामा नाहीये. इथूनही मॅच कोणीही जिंकू शकतो नितीन. कासारोड लिमिरा रोड देखील सामना जिंकू शकतोय किंवा आपण तर 12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. 25 झाल्यात. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. लखन जाधव. नितीन एक लखन जाधव आपण मलंगर पट्ट्यातला देखील पाहतो. स्ट्राईकेनला दिनू. चांगलं कॉन्टॅस्ट बघायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू पाठवून दिला यावेळेला. लॉंग 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 बिग वे षटकार. तेच सांगत असेल दिनू की मगाशी मी स्ट्राईक 2 रन का नाही घेतल्या. समीकरण बदलते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 31. 11 चेंडू 27. नितीन आपल्यापेक्षा प्रेक्षकही जास्त कॅल्क्युलेशन करतात. नाही दशरथ दादा म्हणजे गणितात पैकी मिळायचे ना. नाही दशरथ दादाचा 10वीच्या पेपराच्या त्यांना सर्दी नसती झाली तर बोर्डात आले असते. ते सर्दीने प्रॉब्लेम केला त्यांना. बॉल द्यायचा. नाही दशरथ दादा आमच्याकडे पण माईक येतोच ना. तुम शेर हो तो हम सवा शेर आहे. 10वीला ते सिंका आले म्हणून तो कमी मार्क मिळाले त्याने एका विषयात. नाही तर करावे बोर्ड फाडून आले असते ते. लखन पुढे त्या गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय. स्ट्राईकिंगला दिनूला आपण पाहू शकता. पाहिजे दिनू आता काय करतोय. 4 षटकार आले दिनूच्या बॅटमधून. चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. यावेळेला जमिनी लगत चेंडू निघून जातोय. आता समीकरण पुन्हा एकदा बदलतोय. येणारे आपण तर 10 चेंडू 27ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. दोन्ही संघ मैदानावर संघर्ष करतायत. दोन्ही संघ मात्र मैदानावर मेहनत करतायत. संघ मात्र 2, स्वप्न मात्र एकाच खरं होणार आहे. लखन हा चेंडू फटका सुरेख आहे यावेळेला.
पाठवून दिले लॉंग ऑफ सीमारेषा पार षटकार. असंख्य धापल करते आपण पाहू शकता या वेळेला. 37 9 चेंडू 21 धावा. 9 चेंडू 21. का मॅच चालली बघा. रफ अँड टफ मॅच, पैसा वसूल मॅच, सेमीफायनलची मॅच अशाच प्रकारची पाहिजे. लखन लेफ्ट हँड ओर द मारा करतोय. शॉर्ट ऑफ चेंडू होता यावेळेला. शरीराचा वेध घेतलाय. डॉट चेंडूची समाप्ती. समीकरण लगेच बदललंय. पुन्हा एकदा येणारे 8 चेंडू धावा हव्यात. 21 धावांची गरज आहे. एक एक डॉट चेंडू दबाव वाढवणारे, एक एक षटकार समीकरण सोपं करणारे. लखनचे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. चेंडू पंच वाईड चिकून करताय. जय पवार सर कवायत करतायत मैदानावर थोडेसे. त्यांना माहिती आहे वाईड चेंडू आहे. 1 फॉर दी ओव्हरचा कॉल दिलाय. 8 चेंडू 20 धावा. नितीन इथून जर एकाच षटकार लागला या 2 चेंडू मध्ये तर मॅच मध्ये मजा येईल. बालाजी एकर्स कमबॅक करू शकतोय. लखन लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतो. स्ट्राईक केला दिनू. फटका सुरेख आहे. स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून पाठवून दिलाय चेंडूला. लॉंग ऑफ सीमारेषे पार षटकार. 7 चेंडू 14. काय जबरदस्त मॅच बघायला मिळत आहे. ह्यालाच तर क्रिकेट म्हणतात ना नितीन. 57 झाल्या. दिनूने सांगितलं असेल अजून आमची बॅटिंग बाकी आहे. धन्यवाद देऊ आम्ही निलेश म्हात्रे. धन्यवाद देऊ बा बोराडेला. धन्यवाद देऊ संदीपला. आपण धन्यवाद देऊ आम्ही आपण भेटतर बबलूला, कारण त्यांनी आम्हाला इथे समालोचन करण्याची संधी दिली एक दिवस. नितीन कारला देखील आम्ही धन्यवाद देऊ. संपूर्ण आयोजन कमिटीला आम्ही धन्यवाद देऊ, कारण एक दिवसाची आम्हाला त्यांनी इथे संधी दिली समालोचन करण्याची. 7 चेंडू 14. हा चेंडू फार महत्वाचा आहे. चेंजअप पेस गती फिर परिवर्तन. थोडंसं फिंगर रोल केले चेंडूवरून. आता येणारं समीकरण आहे. येणारे 6 चेंडू आणि धावा हव्यात. आपण बेतर 14 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. एक कमी खेळली तर चालणार नाही. अजय पाटील स्ट्राईकवर आहे. अजय पाटील या आधीच्या षटकात काय केले ते महत्वाचं नाहीये, आता करायचं आहे. मैदानात जेपी देखील येतोय. काहीतरी कानामंत्र देतोय का पाहायचं आता. कारण येणारे 6 चेंडू 14 कराव्यात लागणार आहेत बालाजी एकर संघाला. शेलू माता 140+ संघ देखील इथे पोहोचलाय. संघ नायक देखील आले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. संघ मालक देखील आले. भानुदास भोईर आणि मंगेश भोईर जर पण आला असेल तर या व्यासपीठावर यायचंय. आपलं देखील या डोंबोली नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. 6 चेंडू आणि धावा हव्यात 14. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. नाही मुन्ना पठाण तुम्ही एवढा वेळ घेऊनच देऊ नका ना. मॅचचा रिदम असतो तो तोडू नका. नाही खेळाडूंना जर तुम्ही बातचीत करून दिल्या तर अर्धा तास बातचीत करतील. शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घ्या, लगेच तिथे विषय संपवा. नाही सर्व खेळाडू एकत्र येऊ नका. मुन्ना पठाण जरा आपण खेळाडूंना ताकीद. 6 चेंडू 14 धावा. गोलंदाजी मार्कवर अमीर. अमीर येतोय पायचा. अमीर दापेदार नाव खूप चांगलं अमीर, पण आता इथे नावाप्रमाणे गोलंदाजी करावी लागणार आहे. अजित म्हात्रे देखील सामना एन्जॉय करतायत. अजित म्हात्रेचा सपोर्ट कोणत्या संघाला, म्हणजे अजित म्हात्रेचा विजय संघ असणार आहे. 6 चेंडू 14. अमीर गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला अजय पाटील. अजय पाटील या आधीच्या षटकात काय केलं ते महत्वाचं नाही, आता करायचं आहे. मारो किंवा मरा, आता अशी स्थिती झाली आहे मैदानावर. थोडीशी आपण बघितलं नितीन मशान शांतता बघायला मिळते. एकच वाक्य म्हणेल की खेळाडूंमध्ये क्रांती आणि मुडद्यामध्ये शांती. खेळाडूंना क्रांती घडवावी लागणार आहे, इतिहास घडवावा लागणार आहे अजय पाटील. आता इथून जर हा सामना जिंकून दिला तर अजय पाटील ला बालाजी एकर्सचे पॅकर्स मला वाटतं कदापि विसरणार नाही. कारण गुणवत्ता ताकद प्रचंड या खेळाडूकडे. अमीर गोलंदाजी मार्कवर. चला वेळ कमी घ्या, मॅचचा रिदम तोडू नका. वेळ भरपूर जातोय. अजून एक मॅच बाकी. अमीर
तो अजय. चांगला चेंडू होता, यावेळेला वेगाने शरीराचा वेध घेतलाय. एक धावी ते कंप्लीट केली. आता येणारे 5 चेंडू. 13ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आपण बनवू शकतोय, पण कंपल्सरी चेसिंग करावीच लागणार आहे. तर प्रल्हाद म्हात्रे साहेब यांचं इथं आगमन होत आहे ना. नितीन, जेव्हा जेव्हा रेल्वे मैदान आलं आहे ना, जेव्हा आपण पाहिलं ना रेल्वे मैदानाचा काय पलट जर कोणी केलं असेल तर प्रल्हादजी म्हात्रे साहेबांचं आम्ही नक्कीच कौतुक करेल. दादा, या मैदानावर आलं ना, एक मन प्रसन्न होतं. बाकडे बघितल्यानंतर रेड कलरचे बाकडे, त्याच्यावरती प्रेक्षक बसले असतात, ज्येष्ठ नागरिक बसले असतात. नक्कीच तुम्हाला ते आशीर्वाद देतात असतील. पूल केला यावेळेला. चेंडू चालला मिड विकेटला. एक धाव कंप्लीट केली जाते. पाहिजे दुसरी होते का? इथे 2 होत आहेत का? पाहिजे अजय आणि आपण इथं दिनू धावतायत. समीकरण बदलतंय. येणारे आपण पहिले तर चेंडू बाक्यात 4 धावा हव्यात. 11 धावा. एक षटकाराची नित्यंत गरज आहे, मोठ्या फटक्याची. प्रल्हाद म्हात्रे साहेबांना देखील सेमीफायनलची मॅच खूप चांगली बघायला मिळते. क्रिकेट कोणी जिंको कोणी हरो, फक्त क्रिकेटचा विजय होणार आहे आणि या चषकाचा विजय होणार आहे. निवृत्तीबुवा म्हात्रे चषकाचा. प्रल्हादजी म्हात्रेच्या माध्यमातून आज मला वाटतं वृक्षारोपण देखील करण्यात आलंय, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश आता दिला जातोय. हा चेंडू पुण्याचा पूल केला. एक धावी ते कंप्लीट केले. ते पाहिजे दुसरी होते का? 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आता येणारे चेंडू बाकी 3 धावा हव्यात. आपण पहिले तर 9 धावांची गरज आहे. काय मॅच चालली. दोन्ही संघ मात्र हार मानायला तयार नाहीयेत. दोन्ही संघांचं लक्ष आहे की मेगा फायनल मध्ये पोहोचायचं. हेच तर क्रिकेट आहे ना बा बोराडे. आपण नेहमी म्हणतो ना, क्रिकेट खेल नाही बच्चों का जिसमें पसीना निकलता है अच्छे अच्छे का. आणि घाम गाळावा लागतंय मैदानात. ट्रॉफीपर्यंत पोचायचं आहे तर कुठेतरी काहीतरी करावं लागणार आहे. सतीश, 3 चेंडू 9 म्हणजे एका चेंडू मागे 3 धावा. षटकाराच्या भाषेत म्हणत आहे, षटकार एक 3 धावा काढल्या की मॅच संपली. अमीर खूप चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द कंड मार्ग टाकला. दिनू शॉर्ट प्लेनचा चेंडू होता यावेळेला. आता 2 चेंडू आणि 9 धावा. एक षटकार, एक चौकार. काय गोलंदाजी केली, काय गोलंदाजी केली आमिरने. अप्रतिम गोलंदाजी. दोन्ही चेंडू बाहेर मारावे लागण्यात. आता क्रिकेट आहे ना, काही होऊ शकतं इथे. 2 चेंडू 9 धावांची गरज आहे. अमीर हा चेंडू लॉफ केला. झेलची शक्यता आहे का पाहायचंय. पंचांचा शतक षटकार. आता एक चेंडू आणि 3 धावांची गरज, पण चौकार मारावा लागेल. तर 3 धाव होतील का नाही. नक्कीच प्रेक्षकांचा पण तर मेंदू सुन्न करणारा सामना, प्रेक्षकांची बीपी वाढवणारा सामना. मॅच आवडल्यास एकदा टाळ्या होऊन जाऊया दोन्ही संघांसाठी. व्हॉट अ मॅच. जबरदस्त बॅटिंग केली दिनूने. 50ची पार्टनरशिप झाली आहे दिनूची. आपण पाहिलं तर 50 झाले दिनूचे. 50 धावा दिला. दिनूसाठी टाळ्या होऊन जाऊ दे. अजून एक अर्धे शतक. एक चेंडू 3 धावांची गरज आहे. जे प्रेक्षक बसले होते ते उभे राहिले आहेत. जे उभे होते ते थोडेसे पुढे सरकले आहेत. काही प्रेक्षक टाचांवर देखील उभे राहिले आहेत. किरण पाटीलला बघा लगेच फोन आलाय. 7 षटकार मारले आहेत. आता ते षटकार विसरावं लागणार. पण आता एक चौकार किंवा 3 धावा धावून काढाव्या लागणार आहेत. अमीर गोलंदाजी मार्कवर. इथून मात्र कोणता संघ विजय संपादन करतोय. सायकल दिनू. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल आणि चेंडूला पाठवून दिला यावेळेला मिड विकेट सीमारेषा पार. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट दिनू कांबळे. काय बॅटिंग केली. प्रल्हादजी म्हात्रेला देखील काय क्रिकेट बघायला मिळालं. क्वालिटी क्रिकेट, उच्च दर्जाचं क्रिकेट दादा. नाही 58 मधले मी तुम्हाला किती धावा आल्यात बघा. त्यात वाईट असतील. 56 धावांची खेळी केली नाबाद. चला कॅप्टननी देखील लगेच जायचे. टॉस देखील आम्ही करू. दिनू लगेच या महाराज मॅच साठी लवकर या. काय बॅटिंग केली. यालाच म्हणतात ना, हिम्मत आहे मर्दा तो मदत आहे खोदा. तुम्ही जर हिम्मत केली तर देव देखील तुम्हाला सहाय्य करेल. विकास म्हात्रे साहेब देखील जात आहेत. चला दिनू जरा लवकर या. दिनू जरा लवकर या. आणि संघनायक देखील या. अजय जरा दिनूला लवकर पाठवा. अजय आता सराव करू नका. दीपू जरा लवकर. दीपू या. दोन्ही संघ नितीन भेवंडी विभागातील. आता
दोन्ही ट्रॉफ्या भेवंडीमध्ये, एक 40+ च्या माध्यमातून, एक रेग्युलरच्या माध्यमातून. सुनील पाटील कुठे आहेत?